नमस्कार, माझं नाव कैलाश निंबाळकर आणि आपलं ॲग्रो टुरिझम कनेक्टमध्ये स्वागत आहे. ॲग्रो टुरिझमला गव्हर्नमेंट सबसिडी मिळते का नाही मिळते याच्यावर बरंच कन्फ्युजन आहे. तर सगळ्यात पहिला एक लक्षात घ्या, गव्हर्नमेंट सबसिडी ही ऑटोमॅटिक मिळत नाही. आपल्याला त्याच्यासाठी जी काय रिक्वायर्ड प्रोसेस आहे ती कंप्लीट करावी लागते. आपल्याला हे पण बघावं लागते की आपल्याला जागा जी आहे ती आपली कुठल्या झोनमध्ये आहे. म्हणजे ते मुंबई, ठाणे, कल्याण या बेल्टमध्ये आहे, त्याला आपण झोन ए म्हणतो का आपण पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर झोन बीमध्ये आहोत का आपण झोन सी म्हणजे जे अदर दॅन पार्ट्स ऑफ महाराष्ट्र जे आहे तिथे आहोत. तर त्याच्यावर आपल्याला कळतं की आपलं किती पर्सेंटेज ऑफ सबसिडी आपल्याला मिळू शकेल. पण जनरली 20 ते 30% रेंजमध्ये आपल्याला हे पर्सेंटेजेस मिळतात. याच्या व्यतिरिक्त आपल्या ज्या जागेवर आपल्याकडे 7/12 उतारा आहे का, आपल्याकडे 8चा उतारा आहे का, आपण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे का, आपल्याकडे लेआउट्स आहेत का, आपण रेव्हेन्यू जनरेशनसाठी काय पॅकेजेस ऑफर करणार आहोत, आपण लोकांचं मॅनपॉवर मॅनेजमेंट कसे करणार आहोत, आपण मॅनेजमेंट कंट्रोल कसे करणार आहोत, याचं सर्व काही लिखित स्वरूपामध्ये इन्फॉर्मेशन असणं आपल्याला गरजेचं असतं. एकदा का ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आली, मग आपल्याला डिपार्टमेंट ऑफ टुरिझमच्या ऑनलाईन पोर्टलवर ॲप्लाय करायचं असतं. त्यावेळी आपल्याला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट मिळतं. या प्रोव्हिजनल सर्टिफिकेटच्या बेसिसवर आपल्याला ॲग्रो टुरिझमच्या ॲक्टिव्हिटी, डेव्हलपमेंटच्या ॲक्टिव्हिटी इनिशिएट करता येतात आणि 180च्या दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला एलिजिबिलिटी सर्टिफिकेटसाठी परत अप्लाय करावं लागतं. ज्यावेळी आपल्याला डिपार्टमेंटकडनं इन्स्पेक्शन होतं, सगळ्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होतं आणि मग ऑफिशियली आपल्याला आपले जे काही क्लेम्स आहेत सबसिडी रिलेटेड म्हणा किंवा सर्टिफिकेटच्या लिस्टमध्ये ते आपल्याला पास होऊन जातं. धन्यवाद.